मुलांना बघा, आता आपल्याकडे 17 नंबरचा क्वेश्चन आहे. नीट 2021 मधला. आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला बघायचं काय? पहिल्यांदा क्वेश्चन समजून घेऊ. बघा क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे? इन स्पाइट ऑफ इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन इन नेचर म्हणजे इंटर कॉम्पिटिशन करण्यापेक्षा निसर्गामध्ये विच मेकॅनिझम द कॉम्पिटिटिंग स्पेसिस माइट हॅव इव्हॉल्व्ड फॉर द सर्व्हायव्हल. मग अशी कोणती कॉम्पिटिशन वेळ आहे जे करून पूर्णपणे ऑर्गनिझम सर्व होऊ शकतो. मग तुम्हाला काय म्हटलंय प्रेडेशन. आता प्रेडेशन मध्ये आपण काय बघितलंय, प्रेडेशन मध्ये एकाचा फायदा होतो, तिथे एकाचा काय होतो फायदा होतो, एकाचा काय होतो तोटा होतो. आता रिसोर्स पार्टनरशिप मध्ये बरोबर आहे, दोघांचा पण काय होतो फायदा होत असतो. कोणता? आता इंटर स्पेसिफिक कॉम्पिटिशन जे आहेत ती अवॉइड करायची. आपण काय बघितलं, एक झाड आहे बरोबर, कोणता झाड आहे, कोणता त्या झाडावरती काही पक्षी असतात, काही असतात, काही पक्षी वगैरे असतात. आणि ते पक्षी पूर्ण झाडाचा जो पार्ट आहे कोणता, टॉप पार्ट आहे किंवा बॉटम पार्ट आहे, स्वतःला टॉप पार्टला किंवा बॉटम पार्टला काय करतात, सर्वाइव्ह करून घेतात, जेणेकरून कॉम्पिटिशन होणार नाही. कॉम्पिटिशन जरी झाली तर कोणता हा जो काय प्राणी किंवा पक्षी वरचा पार्ट फिडिंग करेल आणि हा जो पक्षी तो काय करेल खालचा पार्ट फिडिंग करेल पूर्णपणे. त्यामुळे दोघांकडे काही इंटरस्पेस कॉम्पिटिशन जे आहे निसर्गामध्ये राहणार नाही. त्यामुळे ते सर्वाइव्ह होऊ शकतात किंवा जिवंत राहू शकतात. सर्वायवलचा अर्थ अजून एक आहे कोणता, जिवंत राहू शकतात किंवा त्या मेकॅनिझम मध्ये सर्वाइव्ह होऊ शकतात, हे आपल्याला सांगितलं आहे. आता कॉम्प्युटर रिलीज म्हणजे काय रे, आता एक स्पेसिस जर भारी असेल पूर्णपणे दुसऱ्या स्पेसिस काय करून टाकते, ती नामशेष करून टाकते. आपण त्याचं एक्झाम्पल बघितलं काय, बालनस एक्झाम्पल बघितलं का बालनस एक्झाम्पल. आणि म्युच्युअलिझम मध्ये दोघांचा पण फायदा आहे. आता म्युच्युअलिझम मध्ये पण काय, म्युच्युअलिझम मध्ये आपण बघितले कोणता एक पक्षी किंवा दुसरा जो प्राणी आहे दोघांचा पण फायदा असतो. त्याच्यामध्ये इतर रिसोर्स पार्टनरशिप वगैरे आहे किंवा कॉम्पिटिशन नेचर त्यांच्यामध्ये काही कॉम्पिटिशन वगैरे नसते. त्यामुळे आपलं जर बेस्ट आन्सर असेल कोणतं, रिसोर्स पार्टनरशिप, तुम्हाला हे आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 18 नंबरचा आपला क्वेश्चन. आपण कालपर्यंत 16 बघितले, आज पहिले 17 आणि त्यानंतर 18. आता इथे बघा, अमेन्सिलिझम कॅन बी रिप्रेझेंट एज. आता अमेन्सिलिझम आपण कोणाला म्हणतो, आता एकाला फायदा होतो, एकाला नायदर हार्म नायदर बेनिफिट तो म्हटले. आता बघा आपण याच्यामध्ये ऑप्शन कट करायचे का, इथं स्पेसिफिक काय, स्पेसिफिक बेनिफिशियल, स्पेसिफिक काय बेनिफिट आहे, म्हणजे हे आपलं ऑप्शन येणार नाही. आपलं काय विचारलंय, आहे. आता बघा स्पेसिस ए लॉस, स्पेसिस बी लॉस होतो. आता हे कॉम्पिटिशनचं एक्झाम्पल हे पण आपलं ऑप्शन येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा स्पेसिस ए काय होतो फायदा होतो बेनिफिशियल आहे, स्पेसिस बी नायदर हार्म नायदर बेनिफिट. त्यानंतर स्पेसिस ए लॉस होतो, त्यानंतर स्पेसिस बी काय होतो नायदर हार्म नायदर बेनिफिशियल. मग आपलं ऑप्शन काय येईल याच्यावर पूर्णपणे, स्पेसिस ए ला काय होतो हार्म होतो आणि स्पेसिस बी ला काय होतो नायदर हार्म नायदर बेनिफिशियल. याचं हे एक्झाम्पल आहे. आता लक्षात ठेवा, ॲमेन्सिलिझम म्हणजे काय, एका स्पेसिसचा लॉस होतो, दुसऱ्या स्पेसिसचा फायदा पण होत नाही आणि तोटा पण होत नाही. आता हे एक्झाम्पल कशाचं आहे, हे आहे कॉमन्सिलिझमचं, हे आहे ॲमेन्सिलिझमचं, हे आहे म्युच्युअलिझमचं आणि हे आहे पूर्णपणे कॉम्पिटिशनचं. मग आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कळल्या पाहिजे. हे कोणकोणतं, हे कॉमन्सिलिझम, हे आहे ॲमेन्सिलिझम, हे आहे पूर्णपणे म्युच्युअलिझम आणि हे आहे कॉम्पिटिशनचं एक्झाम्पल. तुम्ही लेक्चर बघितले असेल व्यवस्थित, तर लेक्चरमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन म्हणजे काय, ॲमेन्सिलिझम म्हणजे काय, म्युच्युअलिझम म्हणजे काय आणि कोणतं कॉम्पिटिशन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी कळाल्या असत्या. मागचा जो क्वेश्चन बघितला त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे बघा. आता यामध्ये म्हटले काय, आता म्युच्युअलिझमचं एक्झाम्पल काय, म्युच्युअलिझम मध्ये काय होतं, म्युच्युअलिझम मध्ये एका स्पेसिसचा फायदा होतो, दुसऱ्या स्पेसिसचा सुद्धा काय होतो फायदा होतो, म्हणजे दोघं पाय बेनिफिट बघा, बोथ स्पेसिस आर बेनिफिट म्हणून आपण प्लस प्लस लिहिले बरोबर. त्यानंतर कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन मध्ये दोन्ही स्पेसिस काय होतो असतो तोटा होत असतो, मग काय बोथ स्पेसिस आर हार्म, दोघांना पण काही इजा पोहोचत असते किंवा दोघांचा पण तोटा होत असतो, म्हणून आपण इथे काय मायनस मायनस वन दिलेलं. त्यानंतर प्रेडेशन आहे. आता प्रेडेशन मध्ये एकाला फायदा शिकतो, म्हणजे प्रेडेटरला काय होतं पूर्णपणे फायदा होतो आणि प्रेला काय होतो तोटा होतो. मग मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, प्रेडेटर कोण असतो, फॉर एक्झाम्पल कालचंच एक्झाम्पल घेऊ आपण. इथे एक्झाम्पल आहे कॅट आणि इथे एक्झाम्पल आहे रॅट. त्याला आपण माईस म्हणजे काय उंदीर सुद्धा म्हणत असतो, म्हणजे उंदीर किंवा मांजर जे आहे याच्यामध्ये प्रेडेटर जर आपण मांजरला म्हटलं, मांजरचा काय फायदा आहे, तिला उंदीर खायला भेटते, पण उंदीर तर मांजरला खाऊ शकत नाही ना. त्यामुळे इथं कॅटचा फायदा आहे आणि उंदराचा काय तोटा आहे, म्हणजे एकाचा फायदा आणि दुसऱ्याचा काय होतो असतो लॉस होत असतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण प्रेडेशन असं म्हणतो. पॅरासिटिझम, सेम पॅरासिटिझमचं आहे कोणतं, वन स्पेसिस इज बेनिफिटेड आणि अदर्स इज हार्म.
मग तुम्हाला म्हटलंय काय, आपल्या डोक्यामध्ये वाटणारी ऊ आहे ती कोण आहे, पॅरासाइट आहे आपली, ठीक आहे. त्यामुळे त्या ऊला फायदा होतो, पण आपला काय होतो, तोटा होतो. कारण का आपल्या शरीरामध्ये रक्त जे आहेत ते शोषून घेत असते, आणि ती शोषून घेतली तर आपलं 100% तोटा होणार आहे. पण त्या ऊचा फायदा होतो काय, ती आपल्या शरीर जाते. म्हणून काय, एकाचा फायदा म्हणजे ऊचा फायदा आणि कोणता आपला तोटा. आता इतक्यात आपण बघितलं कोणतं, कॉमन सेल एक्झाम्पल. आता वन कॉमन सेल मध्ये काय, वन इज बेनिफिटेड अदर इज अनअफेक्टेड. म्हणजे एकाचा फायदा होतो, दुसऱ्याचा काय होतो, नायदर बेनिफिटेड नायदर हार्म. आणि आता जे बघितलं आपण याच्यामध्ये अमेन्सलिझम एक्झाम्पल, वन इज हार्म अदर इज अनअफेक्टेड. काय होतो, एकला हार्म होतो आणि दुसरा काय अनअफेक्टेड. म्हणजे काय, मायनस आणि झिरो आहे. मायनस का म्हटलं, ज्याला हार्म होतो किंवा ज्याला तोटा होतो त्याला काय म्हणतो आपण, मायनस लिहितो. आणि ज्याला पूर्णपणे फायदा किंवा तोटा होत नाही त्याला काय आपण झिरो लिहितो. जर फायदा होत असेल तर आपण काय लिहितो, प्लस मध्ये लिहित असतो. मग आपण लक्षात ठेवायचं बघा, म्युच्युअलिझम आणि त्यानंतर कॉम्पिटिशन. म्युच्युअलिझम मध्ये दोन्ही पण प्लस प्लस आहे, कॉम्पिटिशन मध्ये दोन्ही पण मायनस मायनस आहे. प्रेडेशन आणि पॅसिव्ह मध्ये एक मायनस एक प्लस वगैरे आहे. हे लक्षात ठेवायचं. कॉम्पिटिशन मध्ये एक काय प्लस आहे, दुसरं काय झिरो आहे. आणि ऍम्नेस्टी मध्ये काय आहे, एक पूर्णपणे मायनस आहे, दुसरं काय झिरो आहे. लक्षात ठेवायचं. खूप सोपं पार्ट आहे. तुम्ही 2-3 वेळेस हे बघितलं, कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन, म्युच्युअलिझम 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 असं जर म्हणत गेले तर हा पार्ट एकदम सोपा आहे. एकदम त्याच्यामध्ये विशेष असं काहीच नाही. फक्त लहान पोरासारखं आपल्याला बघायचं, म्युच्युअलिझम म्हणजे काय, लक्षात ठेवायची कन्सेप्ट, मग आठवायची. म्युच्युअलिझम आणि कोणाकोणाची, मग दोघांचा पण फायदा होतो. कॉम्पिटिशन मध्ये दोघांची फाईट सुरू असते, दोघांचा पण तोटा वगैरे असतो. या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नीट 2021 चा क्वेश्चन आहे. लाईव्ह क्वेश्चन. In the exponential growth, nt is equal to n0 e raised to rt. E represent, मग मी तुम्हाला म्हटलं होतं लेक्चरच्या वेळेस, कधी कधी नीट आपल्याला इतका सिंपल क्वेश्चन विचारते ज्याच्या आपण लक्ष दिलं राहत नाही. ई म्हणजे काय रे, द बेस ऑफ नॅचरल लॉगॅरिथम. मग इथे बघा ऑप्शन आहे का, द बेस ऑफ जिओमेट्रिक लॉगॅरिथम, आम्ही बघू येडे नाही. त्यानंतर द बेस ऑफ नंबर लॉगॅरिथम, द बेस ऑफ नंबर लॉगॅरिथम, तो नॅचरल लॉगॅरिथम आहे. हे आन्सर काय चुकीचं आहे. द बेस ऑफ एक्सपोनेन्शियल लॉगॅरिथम, हा पण ऑप्शन चुकीचा आहे. द बेस ऑफ नॅचरल लॉगॅरिथम म्हणजे आपला ऑप्शन डी जो आहे ऑप्शन बरोबर आहे. तुम्ही विचार करा किती बारीक बारीक गोष्ट होते आपल्या विचारला आहे. म्हणून मी लेक्चर मध्ये खूप डिटेल पार्ट घेतला. एन टी म्हणजे काय, एन झिरो म्हणजे काय, ई म्हणजे काय, आर टी म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. मग ऑप्शन तुमचं डी जे आहे करेक्ट आन्सर आहे. चला पुढचा क्वेश्चन. हा आपल्याला 20 नंबरचा क्वेश्चन आहे. तर या 20 नंबरच्या क्वेश्चन मध्ये केव्हा विचारलाय, नीट 2021 ला 20 ला क्वेश्चन विचारलाय हा, आणि 20 नंबरचाच क्वेश्चन आहे आपला. बघा बरं किती छान आहे. आता बघा, द प्रोसेस ऑफ ग्रोथ इज मॅक्झिमम ड्युरिंग. प्रोसेस ऑफ ग्रोथ, ग्रोथ केव्हा मॅक्झिमम होते, म्हणजे जास्तीत जास्त होते. मॅक्झिमम म्हणजे काय, जास्तीत जास्त, जास्तीत जास्त होत असते. ठीक आहे. मग आपण बघा एक ग्राफ बघितला होता, कोणता, असा ग्राफ आहे. आहे का ग्राफ, इथं काय होतं, कॅरिंग कॅपॅसिटी होती. काय होते, कॅरिंग कॅपॅसिटी होती का. त्यानंतर हा पहिला ग्राफ होता कोणता, जे शेप करो होता का. त्यानंतर असे ग्राफ होता बघा, असा एक ग्राफ होता आणि असा असा ग्राफ होता बघा. सिग्नल म्हटलं. इथं आहे लॅग फेज, इथं आहे लॉग फेज. इथं कोणती, इथं लॅग फेज, लॉग फेज आणि इथं थोडीशी एक्सपोनेन्शियल फेज, आणि ही आहे स्टेशनरी फेज. ठीक आहे. इथं कोणती, एक्सपोनेन्शियल फेज आहे. मग तुम्हाला काय म्हटलं इथं, ग्रोथ केव्हा होते मॅक्झिमम, लॅग फेजला तो होत नाही. हा ऑप्शन चुकला, कोणता, लॅग फेज चुकला. तर बघा, लॅग फेजला काही ग्रोथ होत नाही. त्यानंतर आली कोणती, लॉग फेज. बरोबर आहे, लॉग फेजला काय होते, ग्रोथ होते. मग लॉग फेज आपला ऑप्शन बरोबर आहे. आता डॉर्मन्सी काय दिले, सिनेसन्स काय दिले. आता हे डॉर्मन्सी आणि सिनेसन्स आपला क्वेश्चन कुठला माहिती आहे? म्हणजे विचार करा, बाकीचे जे चॅप्टर आहेत त्यामधले ऑप्शन सुद्धा देऊ राहिले, म्हणजे आपल्याला थोडं राहिली पूर्णपणे. आपल्याला, आपण एवढं हुशार आहे म्हणून, कोणतं, आपण एवढं हुशार आहे, आपल्याला माहिती आहे हा डॉर्मन्सी पार्ट कोणता आहे आणि सिनेसन्स पार्ट कोणता आहे. आता इथं सिनेसन्स म्हणजे काय म्हटलंय, म्हातारं होणं जे आहे. डॉर्मन्सी म्हणजे काय आहे? अशी एक बी आहे, अशी एक सीड वेळ आहे. कोणतं, ती डॉर्मन्स पिरियड मध्ये असते. म्हणजे जोपर्यंत ती डॉर्मन्स पिरियड मध्ये असते ना, तोपर्यंत ती ग्रोथ करत नाही, हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. म्हणून आपल्याला कोणतं, हेच दोन ऑप्शन व्हॅलिड होते. आणि त्यामध्ये पण हा लॅक्टेज आपण ऑप्शन काय केला, कट केला. म्हणजे आपला ऑप्शन काय आलं, ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट आन्सर. आपला ऑप्शन बरोबर आहे, ए करेक्ट आन्सर आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. बघा, 21 नंबरचा क्वेश्चन आहे. नीट 2020चा काय म्हटलंय, सेकंडरी मेटाबोलाइट सच ॲज निकोटीन, त्यानंतर स्ट्रायक्नाइन, त्यानंतर कॅफिन,
आर प्रोड्यूस बाय प्लांट फॉर देअर डॅश डॅश. किती सोपा क्वेश्चन, नीट 2000चा क्वेश्चन आहे फेज मधला. मला सांगा, झाडामध्ये निकोटीन, झाडामध्ये स्ट्रेचिंग म्हटलंय, त्यानंतर कॅफिन जे आहेत आर प्रोड्यूस बाय प्लांट फॉर देअर. कशासाठी ते प्रोड्यूस करणार आहे? इथं प्रोड्यूस म्हणजे काय? तयार करणं. काय करणं? तयार करणं. मला सांगा, झाड स्वतःच्या सेफ्टीसाठी, कोणतं? सुरक्षेसाठी, सुरक्षेसाठी काय करतं? हे कॅफिन जे आहेत ते तयार करत असतं. स्वतः सुरक्षा महत्वाची. मग तुम्हाला म्हटलं झाड काय करतं? स्वतःवरला काटे वगैरे असतात. काय असतात? काटे असतात. असा का काटे? आता हे काटे असल्यामुळे काय होतं? त्याला कोणी खात नाही. म्हणजे हा काय? डिफेन्स मेकॅनिझम आहे. हा कोणता आहे? डिफेन्स मेकॅनिझम आहे. आहे का डिफेन्स मेकॅनिझम? बघा, मग झाड हे कशासाठी तयार करतं? सेकंडरी मेटाबॉलिट जे आहे. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूसाठी, ग्रोथ रिस्पॉन्ससाठी, इफेक्ट रिप्रोडक्शन आहे किंवा डिफेन्स ॲक्शन आहे. मग आपला ऑप्शन काय? डिफेन्स ॲक्शन जे आहेत. म्हणजे तुम्हाला रिप्रोडक्शनसाठी पण नाही, ग्रोथ रिस्पॉन्ससाठी पण नाही आणि न्यूट्रिशन व्हॅल्यूसाठी पण नाही. मग आपलं ऑप्शन काय येईल? डिफेन्स ॲक्शन हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि तेच करेक्ट आन्सर आहे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन किती सोपे विचारले गेले, याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. क्वेश्चन किती म्हणजे जी लेवल आहे क्वेश्चनची किती सोपी लेवल आहे. 22 नंबरचा क्वेश्चन आपल्या काय? नीट 2020चा क्वेश्चन आहे फेज 1 मधला. क्वेश्चन बघ काय म्हटलं इथे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲट्रिब्यूट ऑफ पॉप्युलेशन. आता पॉप्युलेशनचे ॲट्रिब्यूट तुम्ही जर लेक्चर बघितलं असेल, ॲट्रिब्यूटचा अर्थ होतो गुणधर्म. काय अर्थ होतो? गुणधर्म. म्हणजे विशेषता जे आहेत. प्रत्येकाचे गुणधर्म काय? इथे बघा आता, नॅटॅलिटी, सेक्स रेशो, मोर्टिलिटी आणि स्पेसिस इंटरॅक्शन. आता आम्हाला माहिती आहे नॅटॅलिटी म्हणजे काय रे? बर्थ. सेक्स रेशो आपल्याला माहिती कोणता? मेल आणि फिमेल त्या पॉप्युलेशनमध्ये किती आहे. आता हे काय आहे? ॲट्रिब्यूट आहे, गुणधर्म आहे. आता मोर्टिलिटी हा सुद्धा काय आहे? म्हणजे काय? डेथ किती जणांची झाली. ठीक आहे. आणि स्पेसिफिक इंटरॅक्शन. आता हा काय आपला याच्यामध्ये नाही, ॲट्रिब्यूट नाही पॉप्युलेशनचा. एकूण नॅटॅलिटी, मोर्टिलिटी, इमिग्रेशन, इमायग्रेशन, सेक्स रेशो हे काय होते? आपले गुणधर्म होते, ॲट्रिब्यूट्स होते. पण स्पेसिफिक इंटरॅक्शन जे आहेत, स्पेसिस इंटरॅक्शन हा आपला काय ऑप्शन वगैरे नव्हता किंवा ॲट्रिब्यूट नव्हते. त्यामुळे हा ऑप्शन काय चुकीचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲट्रिब्यूट. कधी-कधी हुशार-हुशारमध्ये किंवा आपण एक्साइटेडमध्ये ऑप्शन कधी चुकीचे करतो. ठीक आहे. इथं नॉट वेळेस कोणता गोल करून ठेवायचं पूर्णपणे, हा तर काय ॲट्रिब्यूट वगैरे नाही, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. हे ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन बरोबर आहे. स्पेसिस इंटरॅक्शन जे आहेत. 23 नंबरचा क्वेश्चन आता केव्हा विचारलाय? नीट 2021ला क्वेश्चन विचारलाय. बघा, द अर्थ समिट हेल्ड इन द रिओ डी जेनेरिओ इन 1992. आता हा क्वेश्चन जो आहे ना, तो क्वेश्चन आहे बायोडायव्हर्सिटी मधला. कोणता मध्ये? बायोडायव्हर्सिटी या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन आपण नंतर बघू वाटलं असतं. ठीक आहे. नीट 2021 क्वेश्चन आहे. मग याच्यामध्ये टाकलं गेलं तो या चॅप्टर मध्ये, पण आपण तो बायोडायव्हर्सिटी आठवण करून द्या. हा क्वेश्चन आपण नंतर बघू. तसं याचा ऑप्शन जे आहेत ना, ऑप्शन नंबर डी आहे. बघू आपण त्याला नंतर. त्यानंतर बघा क्वेश्चन. आता इथं कॉलम ए आणि कॉलम बी दिले. कोण दिलेलं आहे? कॉलम ए आणि कॉलम बी तुम्हाला मॅच करायचे. ठीक आहे. आता सॅप्रोफाइट म्हणजे काय? पॅरासाइट म्हणजे काय? लायकेन काय आणि मायकोरायझा काय? आपला ऑप्शन देईल बघा. सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ ऑर फंजाई विथ प्लांट रूट. हे आहे कोणतं? मायकोरायझा एक्झाम्पल. मायक्रोरायझा काय करते? झाडाच्या मुळाशी वाढतंय पूर्णपणे. झाड त्याला काय करते? अन्न देतंय आणि मायक्रोरायझा जमिनीमधलं जे न्यूट्रिशन आहे ते प्रोव्हाइड करून देते कोणाला? झाडाला. हे झालं कोणतं? डीचं ऑप्शन फर्स्ट आहे आपलं. मग आपला डीचं ऑप्शन फर्स्ट कुठे दिसतंय का? डी फर्स्ट, डी फर्स्ट. हे ऑप्शन येणार नाही. त्यानंतर हे ऑप्शन येणार नाही. त्यानंतर इथं बी, डी हे ऑप्शन येणार नाही. ठीक आहे. डी नंबरचा आहे क्वेश्चन ए, बी आणि सी आणि डी. तुम्हाला बहुतेक हे जे डी नंबरचं ऑप्शन आहे ते बरोबर असणार आहे. कारण डीचं आपलं एक पाहिजे, डीचं एक नाही. दुसरं बघू आपण. बघा. त्यानंतर इथं लायकेन आहे. लायकेन काय आहे? सिम्बायोटिक असोसिएशन विथ अल्गी अँड फंगाई. कोणता? अल्गी आणि फंगाईचं असोसिएशन आहे. म्हणजे लायकिन जी वनस्पती वाढते पूर्णपणे ती त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून वाढते. अल्गीचं आणि फंगाईचं. अल्गी काय करते पूर्णपणे न्यूट्रिशन जे आहेत ते कोणाकडून घेते? फंगाईकडून घेते. आणि फंगी काय करतं? अल्गीकडून काय करतं? थोडासा अन्न वगैरे घेते. ठीक आहे. न्यूट्रिशन वगैरे घेत असते. म्हणजे दोघांचा पण फायदा वगैरे घ्या. आता हे एकदम वृक्षाचं आहे. म्युच्युअलिझमचं एक्झाम्पल आहे. पॅरासाइट बघा. त्यांचं सॅप्रोफाइट. डिकम्पोज्ड ऑफ डेड ऑर्गॅनिक मटेरियल. डिकम्पोज ऑफ डेड ऑर्गॅनिक मटेरियल. मग बघा सॅप्रोफाइट जे आहेत, सॅप्रोफाइट. सॅप्रोफाइट कोण असतं? पूर्णपणे फंगी असते. काय असते? फंगी काय करते पोरांनो? जमिनीमधले जे न्यूट्रिशन वगैरे आहे किंवा एखादं लाकूड असेल, ओंडका वगैरे असेल किंवा एखादी वनस्पती असेल, एखादा प्राणी असेल किंवा एखादी वस्तू पडलेली ती मेली, त्याला पूर्णपणे सडवून कुजून त्याला काय करते? डिकम्पोज करते. आणि डिकम्पोज केली त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे परत झाडाला कसं देता येईल किंवा परत जमिनीमध्ये कसं टाकता येईल हे कोण बघतं?
फंगाई फक्त. त्यामुळे पहिलेच ऑप्शन कोणते? 2 आहे आणि राहिलं फक्त पॅरासाइट. पॅरासाइट लिव्हिंग ऑन द प्लांट्स अँड एनिमल. पॅरासाइट हार्म द होस्ट, आपण हे वाक्य बघितलं होतं. पॅरासाइट ऑलवेज हार्म द होस्ट. दोज लिव्हिंग ऑर्गनिझम दे कॉज डिसीज, त्याला आपण पॅरासाइट. आता पॅरासाइट काय करते? डिसीज तयार करते, म्हणजे आजार पसरवते आहे. मग बघा आपल्या याच्यामध्ये ऑप्शन मध्ये चं 2 कोणामध्ये आहे? चं 2 याच्यामध्ये आहे. ठीक आहे, हे ऑप्शन असू शकतं. आता चं 2 याच्यामध्ये पण नाही, याच्यामध्ये पण नाही, दोन्ही कट झाले. राहिला फक्त कोणता? सी ऑप्शन जो आहे. सी चे तुम्हाला हे म्हटलं बघा आणि डी एक ऑप्शन आहे. डी चे पहिल्याचं 2 आहे, त्यानंतर आपलं दुसऱ्याचं 3 आहे. दुसऱ्या 3 कोणामध्ये आहे? ए पण ऑप्शन आपला कट झाला. दुसऱ्याचं 3 कशामध्ये? याच्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्याचं 4 कोणामध्ये आहे बघा? तिसऱ्याचं 4 या ऑप्शन मध्ये आहे. म्हणजे आपला ऑप्शन डी जो आहे ना, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे. आपल्याला कळतंय एक जरी ऑप्शन तुम्ही प्रॉपर जर सोडवला ना किंवा आपल्याला माहित असला ना, आपला 100% तो ऑप्शन जमतो, म्हणजे जमतोच आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह होतो मुळात म्हणजे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. नीट 2018चा क्वेश्चन आहे. आता या क्वेश्चन मध्ये काय म्हणतात? Which one of the following population interaction is widely used in medical science? मेडिकल सायन्स मध्ये आपण कोणते इंटरॅक्शन जे आहे ते वापरतोय फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स? आता मला सांगा, अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी आपण त्या ऑर्गनचा काय फायदा हे बघत नाही, पण आपला काय फायदा आहे हे आपण बघतोय. म्हणजे एकाचा फायदा आणि दुसऱ्याचा काय होतो? नायदर हार्म नायदर बेनिफिट. मग मला सांगा, म्युच्युअलिझम मध्ये दोघांचा पण काय होतो? फायदा होत असतो. पॅरासिटिझम मध्ये एकाचा फायदा आणि एकाचा काय होतो? तोटा होतो असतो. कॉमन सिलिझम मध्ये काय बघितलं आपण? कॉमन सिलिझम मध्ये आता फक्त राहिले कोणतं? कॉमन सिलिझम आणि अम्युनिसिलिझम. आपण पॅरासिटिझम का वापरत नाही? म्युच्युअलिझम वापरतो का? नाही, वापरत नाही. म्युच्युअलिझम वापरत नाही, आपण पॅरासिटिझम वापरू शकतो. आपण काय हार्म करतो त्याला पूर्णपणे, पण आपला पॅरासिटिझम वापरतोय आपण, कॉमन सिलिझम वापरतोय की अम्युनिसिलिझम वापरतोय, हे आपल्याला 4 ऑप्शन बघायचे. म्हणजे 3च ऑप्शन राहिले पण आपले. म्युच्युअलिझम नाही, दोघांचा बेनिफिट त्याच्यामध्ये नाही. आपण बॅक्टेरियाला खालतो, पण बॅक्टेरिया काय परत मारतोय कोणतं? मेडिकल सायन्स मध्ये. मग आपलं फक्त एक येईल कोणतं? कॉमन सिलिझम येईल, पॅरासिटिझम येईल किंवा अम्युनिसिलिझम येईल. आता आपण काय त्याला पॅरासिटिझम वापरत नाही, म्हणजे हा ऑप्शन पण चुकीचा येईल. मग राहिले फक्त कोणता? कॉमन सिलिझम आणि कोणता? अम्युनिसिलिझम आहे. मग बघा रे, कॉमन सिलिझम बरोबर येईल का अम्युनिसिलिझम बरोबर येईल? आता अम्युनिसिलिझम मध्ये काय असतं आणि कॉमन सिलिझम मध्ये काय असतं? आपण जर परफेक्ट आन्सर बघितलं, आन्सर कोणतं? आपण अम्युनिसिलिझम हे आपलं परफेक्ट आन्सर आहे. तो चार्ट जो आहे तो डायरेक्ट समोर ठेवायचा. नेक्स्ट क्वेश्चन आपला का क्वेश्चन नंबर 26 क्वेश्चन बघा. त्याच्यामध्ये काय म्हटलंय? नीट 2018 क्वेश्चन बघा. इथे काय म्हटलंय? निमॅटोपोर्स ऑकर्स इन. निमॅटोपोर ऑकर्स म्हणजे कुठे येतात? कोण झाडांना येतात असं? पहिले निमॅटोपोर्स काय ते आपण समजून घेऊ. आता तुम्हाला कोकणामध्ये काय झाड असतं बघा. त्या झाडांचे जे मुळं आहेत ना वरती आलेले असतात, थोडेसे वरती आलेले असतात. का बरं वरती येतात बघा? झाडांना ना खालची जे मुळं वगैरे आहेत किंवा त्यांच्या ज्या फांद्या वगैरे आहेत ना, त्यांचं वर यायचं पण कारण काय आहे? आता जे खाली असतं ना पूर्णपणे पाण्यामध्ये खारटपणा जो असतो, काय असतं? साल्टी वॉटर असतं आणि साल्टी वॉटरमध्ये ही मुळं जे आहेत ना, ते सर्व्हाइव्ह करू शकतात नाही. त्यामुळे ते जमिनीच्या वरती येतात आणि सर्व्हाइव्ह करतात. मग हे कोण झाडामध्ये होतं? हॅलोफाइट्समध्ये होतं का? तर हो, हॅलोफाइटमध्ये होत असतं. पण बाकीचे ऑप्शन बघू आपण. फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट्स नाही. फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट्समध्ये होत नाही. आता हायड्रोफाइट्स म्हणजे काय? याचा ऑप्शन जो आहे हायड्रोफाइट्स, हॅलोफाइट्स, तुम्हाला मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवर म्हणजे आपण बघितलंय. परत एकदा त्याच्यावरती विचार करून बघा. त्याचं ऑप्शन का हेच आलंय किंवा हेच का दिले आपलं ऑप्शन हे पण माहित पाहिजे. त्यानंतर कार्निवरस प्लांट जो आहे त्याचा काही संबंध नाही आणि सबमर्ज हायड्रोफाइट्स त्याचा काही संबंध वगैरे नाही. मग आला कोण फक्त हॅलोफाइट्स जे आहेत आपला ऑप्शन करेक्ट असणार आहे. आणि हा क्वेश्चन मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मधला आहे. इथं आलेला आहे चुकून तो क्वेश्चन आहे, तरी पण आपण तो सॉल्व्ह करून घेतलाय. ठीक आहे. तरी पण 2018 क्वेश्चन वगैरे आहे. क्वेश्चन कुठला असो आपण सॉल्व्ह करायचा आहे. या चॅप्टर रिलेटेड असं आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. हॅलोफाइट्स आपला ऑप्शन आहे करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 27. नीट 2018चा क्वेश्चन आहे बघा. निश इज. आता निश आपण बघितलं त्या पहिलाच पार्ट होता आपला कोणता? निश 2. निश म्हणजे काय रे? एक ऑर्गनिझम असणं, ऑर्गनिझम काय असतो समाजामध्ये किंवा निसर्गामध्ये समजा पॉप्युलेशन आहे. या पॉप्युलेशन मध्ये प्रत्येक ऑर्गनिझमचा काय असतो? स्पेसिफिक निश असतो. म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये त्याची असलेली भूमिका जी आहे त्याला काय म्हणतो आपण? निश्वास म्हणतो. काय म्हणतो? एन्व्हायरमेंट मध्ये त्या प्राण्याची असलेली भूमिका, त्या सजीवाची असलेली भूमिका त्याला काय म्हणतो आपण? निश असं म्हणतो. मग मला सांगा, निशला आपला ऑप्शन जे आहे ते बघू. काय म्हटलंय या ऑप्शन मध्ये? ऑल द बायोलॉजिकल फॅक्टर इन द ऑर्गनिझम एन्व्हायरमेंट. हे ऑप्शन येईल का? बघूया आपण. द फिजिकल स्पेस वेअर द ऑर्गनिझम लाईव्ह. त्यानंतर
द रेंज ऑफ टेम्परेचर दॅट ऑर्गन नीड टू लाईव्ह, त्यानंतर द फंक्शनल रोल प्ले इन द ऑर्गन वेअर इट्स लाईव्ह. मग हे जे ऑप्शन आहे बघा, ऑल द ऑर्गन बायोलॉजिकल फॅक्टर इन द ऑर्गन एन्व्हायरमेंट, हे ऑप्शन नाहीये. का नाहीये? निश आपल्याला माहिती आहे कोणता, प्रत्येक प्राण्याचा या निसर्गामध्ये काहीतरी स्पेसिफिक रोल असतो जिथे तो राहतोय, हे ते तुला म्हटलेले निशचं. ठीक आहे. द फिजिकल स्पेस वेअर द ऑर्गन लाईव्ह, फिजिकल स्पेस असतो पण त्याची भूमिका त्याच्यामध्ये दिलेली नाही, त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा काय असणार आहे, कट असणार आहे. द रेंज ऑफ टेम्परेचर दॅट इन ऑर्गन नीड्स टू लाईव्ह, द रेंज ऑफ टेम्परेचर, टेम्परेचरचा काही संबंध नाही. ठीक आहे. त्यात राहिला कोणता ऑप्शन फक्त लास्ट ऑप्शन, द फंक्शनल रोल प्ले बाय ऑर्गन वेअर इट्स लाईव्ह, त्याचा फंक्शनल रोल जो प्ले करतोय त्यालाच काय म्हणतो आपण, निशा असं म्हणतोय, त्या स्पेसिफिक कंडिशन मध्ये, त्या भूमिकेमध्ये. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, निशा असं म्हणत असतो. मग आपला ऑप्शन काय असणार आहे, डी ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण आता. क्वेश्चन नंबर 28 आहे आपला, नीट 2018चा क्वेश्चन. काय म्हटलंय, नॅटॅलिटी रेफर्स टू, नॅटॅलिटी म्हणजे काय रे, बर्थ रेट, जन्म घेणारे त्यांचा रेट काय, म्हणजे त्यांची संख्या, त्याला काय म्हणतो आपण, संख्या त्याला म्हणतो आपण, त्याला आपण म्हणतो नॅटॅलिटी. मॉर्टॅलिटी म्हणजे काय रे, इथं डेट दिलं बघा, डेट म्हणजे काय रे, मॉर्टॅलिटी. काय म्हटलंय, मोर्टॅलिटी. जेवढे आपण बघितलंय. बर्थ म्हणजे काय रे, इथं बघितलं आपण नॅटॅलिटी, त्याला आपण बी असं कन्सिडर करतो, याला आपण डी असं कन्सिडर करतो. नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल लिव्हिंग इन द हॅबिटॅट, ज्यांनी हॅबिटॅट लिव्हिंग केलं आपण काय म्हणतो, इमिग्रेशन. त्या नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरिंग हॅबिटॅटला आपण म्हणतो इमिग्रेशन. म्हणजे आय जो आहे त्यांचा सिम्बॉल आहे, याचा सिम्बॉल काय आहे, ई आहे, याचा काय आहे, आय आहे, याचा काय आहे, बी आहे, आणि याचा काय टी आहे. मग आपल्याला नॅटॅलिटी म्हणजे काय माहिती, कोणता, डेथ रेट हा तर नाहीच आहे, बर्थ रेट हे आपलं ऑप्शन करेक्ट आहे. नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल जे हॅबिटॅट त्याला आपण इमिग्रेशन म्हणतो, आणि नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल इतर हॅबिटॅटला आपण आय असं म्हणतो, इमिग्रेशन असं म्हणतो. ठीक आहे. चला पुढचं बघूया. बर्थ रेट जे आहेत आपला ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर त्यानंतर आपला नीट 2000 क्वेश्चन आहे. ठीक आहे. आपला 29 नंबरचा क्वेश्चन, आतापर्यंत आपण जे बघितले ते क्वेश्चन, त्यामधला 29 नंबरचा क्वेश्चन बघा. काय म्हटले, विच वन ऑफ द फॉलोइंग प्लांट शो अ व्हेरी क्लोज रिलेशनशिप, असं कोणतं झाड जे आहे ते व्हेरी क्लोज रिलेशनशिप दाखवते विथ अ स्पेसिस ऑफ मॉथ, मॉथ म्हणजे काय, जी अळीवरी आहे ती फुलपाखरासारखा वेगळा असतो, वेअर द नन ऑफ द टू कॅन कॉम्पीट इट्स लाईफ सायकल विदाउट द अदर, म्हणजे असं कोण आहे त्याशिवाय ते लाईफ सायकल जे आहे जगू शकत नाही. आता हा जो क्वेश्चन आहे बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग प्लांट शो अ व्हेरी क्लोज रिलेशनशिप विथ स्पेसिस ऑफ मॉथ वेअर द नन ऑफ द टू कॅन कम्प्लीट इट्स लाईफ सायकल विदाउट द अदर, म्हणजे असा कोण आहे प्लॅन, कोणाला म्हटलं रिलेशनशिप आहे मॉथ बरोबर, त्याच्याशिवाय जो आहे ना तू त्याची लाईफ पूर्ण करू शकत नाही. एक्झाम्पल काय आहे, हायड्रीला तुम्हाला ऑप्शन देईल, युका देईल, बनाना देईल आणि वायल देईल. बनानाचा काही संबंध नाही. ठीक आहे. हायड्रीला प्लॅन जे आहेत त्याचा काही संबंध नाही. राहिलं कोण, युका आणि वायल जे आहेत, त्याच्यामध्ये आपलं करेक्ट आन्सर जे आहेत ना ते कोणतं माहिती का, युका. युका जे प्लॅन्ट आहेत पूर्णपणे, आता बायोलॉजी जे प्लॅन्ट आहे ते आपल्याला दिले, मार्फॉलॉजीमध्ये दिले, हे ऑप्शन कट झालं मगाशी. ठीक आहे. त्यामुळे आपलं जे युका जे आन्सर आहे, युका आन्सर करेक्ट आहे. आता हे नीट 2018 मध्ये आपला जो सिलेबस होता तो रिड्यूस झाला होता, त्यामुळे तुम्हाला युकाचे एक्झाम्पल आहे ना आपल्या याच्यामध्ये नाही. तरी पण तुम्ही वाचताना तुम्हाला जर युका एक्झाम्पल आलं तर तुम्हाला समजून घ्यायचं क्वेश्चन आहे कोणता, युका विषय विचारलेला आहे. म्हणजे या दोघांचं रिलेशनशिप असे, हे दोघं एकमेकाशिवाय जगू शकत नाही, किंवा एकमेकांची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी या दोघांना एकमेकांची काय करते, गरज पडत असते. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. 30 नंबरचा क्वेश्चन बघा. काय म्हणलं इथे, नीट 2018चा क्वेश्चन, इन ग्रोविंग पॉप्युलेशन ऑफ अ कंट्री, ज्या कंट्रीमध्ये पॉप्युलेशन काय असतं, ग्रोविंग असतं, ग्रोथ होत असते, त्याविषयी आपलं स्टेटमेंट दिले. आणि सगळ्यात जास्त या पॉप्युलेशन पोरांनो क्वेश्चन विचारले गेले, कारण का पॉप्युलेशन मध्ये थोडस क्वेश्चन असं टाकला पूर्णपणे पोरांना कॉम्प्लेक्स वाटतं, काय वाटतात, कॉम्प्लिकेटेड वाटतं, तसं पण कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन नसतात. तुम्हाला काय म्हटलंय, ज्या कंट्रीमध्ये पॉप्युलेशन ग्रोथ होते, म्हणजे काय, पॉप्युलेशनची काय होते, वाढ होत असते, याच्याबद्दल तुम्ही विचार करा. ठीक आहे. मग काय म्हटलंय, रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल आर मोर दॅन द रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल. मग बघा, मी तुम्हाला सिंपल ही पिरॅमिड दाखवतो. ठीक आहे. तर या पिरॅमिड मध्ये आपण जर विचार केला, एक मिनिट, ही पिरॅमिड आहे, आपण जर विचार केला, ठीक आहे, यामध्ये काय, ही आहे पहिली रिप्रोडक्टिव्ह स्टेज, त्यानंतर पोस्ट रिप्रोडक्टिव्ह स्टेज आहे, ही पोस्ट रिप्रोडक्टिव्ह स्टेज, ही आहे खालची कोणती, प्री रिप्रोडक्टिव्ह स्टेज, आणि कोणती आहे, रिप्रोडक्टिव्ह स्टेज. म्हणजे ज्या कंट्रीमध्ये पॉप्युलेशन ग्रोथ होत ना त्याच्यामध्ये
प्री रिप्रोडक्टिव्ह स्टेज जे आहेत ना त्यांची संख्या काय असते जास्त असते. ठीक आहे. आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्हची काय असते थोडीशी कमी असते कारण ते वरती आहे. ठीक आहे. आणि रिप्रोडक्टिव्ह जे आहे कोणतं मीडियम असते याच्यापेक्षा काय असते कमी असते यांच्यापेक्षा काय असते जास्त असते कोणत्या पोस्ट पेक्षा जास्त आणि प्री पेक्षा कमी असते. ठीक आहे. मग काय म्हटले पहिला ऑप्शन बघा प्री रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स आर मोर दॅन रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स. वाक्य बरोबर आहे. प्री रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स असतात जास्त असतं कोणता रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल पेक्षा. कुठे बघितलं आपण ग्राफनुसार बघितलं जे ऑलरेडी आपल्याला दिलं आहे एनसीईआरटी मध्ये बघा तुम्हाला 3 जे आहेत ना स्टेबल त्यानंतर जे जास्त वाढतं ते दिलं होतं एक नाव आहे आणि ते काय असतं डिक्लाइन असतं. म्हणजे फ्लरिशिंग तुम्हाला म्हटले फ्लरिशिंग आहे जे जास्तीत जास्त वाढतं त्याला एक नाव आहे कोणतं जास्तीत जास्त वाढतं एक्सपांडिंग नाव आहे. एक्सपांडिंग आहे त्यानंतर स्टेबल आहे त्यानंतर काय आहे पूर्णपणे डिक्लाइन आहे. डिक्लाइन मध्ये संख्या कमी जास्त होत असते त्यानंतर जे एक्सप्लोरिंग आहे किंवा जे जास्त वाढतं एक्सपांडिंग आहे त्याच्यामध्ये संख्या काय असते रीच जास्त असते आणि काय असते रिप्रोडक्शनची कमी असते रिप्रोडक्टिव्ह स्टेजची. मग हे आपलं पहिलं ऑप्शन बरोबर आहे पण बाकीचे पण बघून घेऊ आपण. रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स आर लेस दॅन रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स आर लेस दॅन द पोस्ट रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स. हे पण वाक्य बरोबर आहे. कसं बघा रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स आर लेस रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल आर लेस दॅन द पोस्ट रिप्रोडक्टिव्ह सॉरी हे वाक्य चुकीचं आहे. रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल आर मोर दॅन द पोस्ट रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल. आता यांच्यापेक्षा कमी असतं नाही कोणते रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल काय असतात जास्त असतात कोणत्यापेक्षा म्हाताऱ्या माणसांपेक्षा तरुण वर्ग जास्त असतो बघा. रिप्रोडक्टिव्ह अँड प्री रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स आर इक्वल इन नंबर. भाऊ हे राहत नाही कोणतं रिप्रोडक्टिव्ह आणि प्री रिप्रोडक्टिव्ह हे दोघांची संख्या सारखी असत नाही. आम्हाला माहिती आहे आम्हाला सरांनी शिकवले काय प्री रिप्रोडक्टिव्ह जे आहे पूर्णपणे त्यांची संख्या जास्त असते कोणापेक्षा रिप्रोडक्टिव्ह स्टेजेस पेक्षा. ठीक आहे. त्यानंतर बी ऑप्शन काय आहे प्री रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स आर लेस दॅन रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स. आम्ही घाटा घालून तेल नाही तो आम्हाला काही येड्यात काढू नको ऑप्शन म्हणायचं. ठीक आहे. तेव्हा ऑप्शन ए जे आहे आपल्याकडे आन्सर असणार आहे कारण का प्री रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स जे आहे कसे असणार आहे ते जास्त असणार आहे कोणापेक्षा रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल पेक्षा. इथे काय म्हटले लेस म्हटले दोन्ही ऑप्शन सुद्धा आपलं काय चुकीचं आहे. ठीक आहे. चला जाऊयात पुढे. आपलं हे ऑप्शन ऑलरेडी बरोबरच आहे. त्यानंतर बघा इथं बघा एक्सपांडिंग त्यानंतर स्टेबल त्यानंतर डिक्लाइन याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय प्री रिप्रोडक्टिव्ह जे आहेत जे लहान पोरं आहे त्यांची संख्या काय असते जास्त असते. रिप्रोडक्टिव्ह जे आहेत तरुण वर्ग त्यांची संख्या काय थोडीशी कमी असते. त्यानंतर पोस्ट रिप्रोडक्टिव्ह जे आहे त्यांची संख्या काय असते अजून कमी असते. स्टेबल मध्ये काय असतं तिन्ही पण स्टेबल वगैरे असतात. ठीक आहे. कोणी जास्त मरत पण नाही कोणी जास्त जगत पण नाही कोणतं जे मेलला त्यांची संख्या चांगलीच आहे त्यानंतर जन्माला त्यांची संख्या आहे चांगलीच वगैरे आहे. नाही कोणतं म्हातारे माणसं लोक आहे लवकर वगैरे मरत नाही त्यामुळे कोणतंही स्टेबल आहे. एक्सपांडिंग मध्ये जास्त तरुण संख्या असते आणि म्हातारा संख्या कमी असते. आता हे डिक्लाइन बघा लास्टला डिक्लाइन मध्ये काय होतं लहान मुलं जे आहे कमीत कमी असतात रिप्रोडक्टिव्ह स्टेज म्हणजे जास्त असतात म्हातारे माणसं काय थोडेफार जास्त वगैरे असतात म्हणजे ही डिक्लाइन पॉप्युलेशन त्याला म्हणतो आपण. ठीक आहे. जे ऑलरेडी आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 31. आता क्वेश्चन नंबर 31 मध्ये काय म्हणतं बघा प्लांट विच प्रोड्यूस कॅरेक्टरिस्टिक्स नेमॅटोफोर्स अँड शो विविपेरियम बिलॉंग्स टू. आता जे प्लांट पूर्णपणे नेमॅटोफोर्स जे आहेत ना ते प्रोड्यूस करतात कोणता आणि ते विविपेरियम दाखवतात त्यांना काय म्हणतो पण. आता हा क्वेश्चन सुद्धा कोणता माहिती आहे का हा क्वेश्चन मार्क प्रोजेक्ट फ्लॉवरिंग आहे. ते पण त्याचा आन्सर मी तुम्हाला सांगतो. बघा इथे आता या साईडला आपण बघूया तिथं त्याला म्हणतो आपण हॅलोफेट. कोणता जे प्लांट नेमॅटोफोर ऑलरेडी आपण सिमिलर क्वेश्चन जो आहेत ना अगोदर बघितलं. ठीक आहे. त्यानंतर सॅमोफाइट्सला म्हटलंय हे ऑप्शन तर मध्ये नाही. त्यानंतर हायड्रोफाइट्स जे आहेत ते पण ऑप्शन नाही आणि कोणता मेसोफाइट ते पण ऑप्शन मध्ये आपला नाही. आता ही झाडं जे असतात पण मेसोफाइट्स म्हणजे काय असतं हायड्रोफाइट म्हणजे काय असतं त्यानंतर सॅमोफाइट्स म्हणजे काय असतं आणि हॅलोफाइट्स म्हणजे काय असतं. त्यामध्ये आपल्याला हॅलोफाइट कळालंय काय असतं जे झाडं नेमॅटोफोर जे आहेत ते शो करतात ना त्याला आपण काय म्हणतो हॅलोफाइट असं म्हणतो. आलं लक्षात म्हणजे हॅलोफाइट्स म्हणजे काय. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण हॅलोफाइट्स. पुढचा क्वेश्चन नीट 2017 क्वेश्चन बघा काय म्हटलं इथे ऍस्मोटोप तुम्हाला म्हटलं बघा इथे ऍस्मोटोप बघा ऍस्मोटोप तुम्हाला म्हटलंय इन लॉजिस्टिक ग्रोथ कर्व इज ऑप्टेन वेन. म्हणजे तुम्हाला म्हटलंय विषमता जी आहे विषमता म्हणजे काय ऍस्मोटोप तुम्हाला म्हटलंय इन लॉजिस्टिक ग्रोथ कर्व इज ऑप्टेन वेन. हा कर्व केव्हा ऑप्टेन होईल म्हणजे केव्हा तयार होईल. आता बघा सिम्पली आपला ग्राफ आहे कोणता असा ग्राफ. आता इथं काय होतं कॅरिंग कॅपॅसिटी होती के म्हणजे काय कॅरिंग कॅपॅसिटी
आणि आपण जर आपला ग्राफ बघितला कोणता लॉजिस्टिक ग्रोथचा, तो ग्राफ असा आहे. सिगमेंट कर्व आहे. इथे काय लॅग फेज आहे, इथं लॉग फेज आहे, इथं स्टेशनरी फेज आहे, आणि इथं काय सॉरी इथं लॅग फेज, बघा इथे लॅग फेज, त्यानंतर इथं लॉग फेज, त्यानंतर एक्सपोनेन्शियल फेज, आणि इथं कोणतं आहे स्टेशनरी फेज, असे स्टेज येते. ही कोणती लॅग फेज आहे. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला म्हटलं विषमता जी आहे लॉजिस्टिक ग्रोथ मध्ये केव्हा बघायला भेटतात. मला सांगा विषमता फक्त एकाच गोष्टीमध्ये आपल्याला बघायला भेटते केव्हा, जेव्हा कॅरिंग कॅपॅसिटी आणि कोणतं पॉप्युलेशन डेन्सिटी जे आहे ते सेम असेल तेव्हा. ठीक आहे. विषम तुम्हाला म्हटलं विषमता म्हणजे के जे आहेत ना के ची व्हॅल्यू जी आहेत ना एन पेक्षा जास्त किंवा कमी पाहिजे तेव्हा आपल्याला विषमता बघायला भेटणार नाही. त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन जे आहेत ना ते कट झाले. कोणतं जास्त किंवा कमी असेल. मग आता लॉजिस्टिक ग्रोथ केव्हा राहते माहिती आहे तुम्हाला. लॉजिस्टिक ग्रोथ अशी ग्रोथ राहते त्या ग्रोथ मध्ये जेव्हा प्राण्याला सजीवाला लिमिटेड अन्नसाठा असेल त्यामुळे तो वाढ करतोय त्याला आपण काय म्हणतो लॉजिस्टिक ग्रोथ असं म्हणतोय. ठीक आहे. असं कायमस्वरूपी एखाद्याला खूप खायला दिलं मग त्याची वाढ खूप जास्त होईल असं काही राहत नाही कधी. ठीक आहे. त्यामुळे तो काय मला काय म्हटलंय के आणि एन ची जी व्हॅल्यू जी आहेत ना कायम कमी जास्त राहते. एन जास्त राहतो किंवा के कमी राहतो, के जास्त राहतो किंवा एन कमी राहतो. दोघांची जर व्हॅल्यू इक्वल असली पूर्णपणे त्यामध्ये 100% आपला विषमता बघायला भेटणार आहे. त्यामुळे आपला जो ऑप्शन आहे कोणता के इज इक्वल टू एन जो आहे तो बरोबर आहे. बघा द आर व्हॅल्यू अप्रोच झिरो. आता आर व्हॅल्यू अप्रोच झिरो असेल किंवा काही असेल रेट जो आहे ऑलरेडी आपला आर जी व्हॅल्यू जी आहे ना ठरली असते प्राण्यानुसार म्हणजे आपली साईड चालू राहिली. कोणतं जर तुम्ही प्रॉपर वाचन केलं असेल तर प्रॉपर वाचनामध्ये दिली प्रत्येक प्राण्याची जी आर व्हॅल्यू आहे सजीवांची ठरलेली आहे. ह्युमन बिंग सुद्धा ठरलेली आहे ती आर व्हॅल्यू. त्यामुळे आर व्हॅल्यू झिरो ही आहे असं कळत नाही. ठीक आहे. अप्रोच जरी केला आपण तरी पण आर व्हॅल्यू झिरो कसं देणार? पण प्रत्येक प्राणी सजीवांची झिरो लिहू शकत नाही. त्यामुळे हे ऑप्शन आपलं काय चुकीचं आहे. मग तुमचं ऑप्शन जे आहे कोणतं लास्ट ऑप्शन जे बरोबर आहे के इज इक्वल टू एन आहे. त्यानंतर 33 नंबरचा क्वेश्चन काय म्हटले प्रेझेन्स ऑफ प्लांट अरेंज इंटू वेल डिफाईन्ड व्हर्टिकल लेयर्स डिपेंडिंग ऑन देअर हाईट कॅन बी सीन बेस्ट इन. आता बघा प्रेझेन्स इथं प्रेझेन्स ऑफ प्लांट अरेंज इन वेल डिफाईन्ड व्हर्टिकल लेयर. व्हर्टिकल लेयर उभी लेयर जे आहे डिपेंडिंग ऑन देअर हाईट त्यांच्या हाईटनुसार. तर काय म्हटले बेस्ट कॅन बी बेस्ट सीन इन. मग तुम्हाला काय म्हटलं वरच्या हाईट बघा आपण काय बघितलं माहिती का एक प्रेसिपिटेशन अँन्युअल रेनफॉल बघितलं. आता इथं काय होतं डिझर्ट होत असतं. नाही का ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट असं होतं. त्यानंतर आर्टिक आणि अल्पाईन टँडर असं होतं असे होते. ठीक आहे. असे काही फॉरेस्ट होते. पहिल्या स्लाइड मध्ये का ऑरिजिन पॉप्युलेशनची असे काही ग्राफ होता. मग तुम्हाला काय दिलं इथं दिलं होतं अॅन्युअल इथं दिलं प्रेसिपिटेशन काय होतं प्रेसी अॅन्युअल रेनफॉल होतं आणि इथं काय होतं पूर्णपणे टेम्परेचर होतं टेम्परेचर. ठीक आहे. त्यांचं टेम्परेचर किती आहे त्यानंतर प्रेसिपिटेशन किती. तिथे काय म्हटलं मग अरेंज इन वेल डिफाईन्ड व्हर्टिकल लेयर डिपेंडिंग ऑन देअर हाईट कॅन बी बेस्ट इन. मग ग्रासलँड बघायला भेटेल जास्त ट्रॉपिकल सवाना बघायला भेटेल टेम्परेट फॉरेस्ट का ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. मग याच्यामध्ये तुम्हाला व्हर्टिकल जर आपण अरेंज केलं कोण पहिल्यांदा बघायला भेटेल कोणता प्रेझेन्स ऑफ प्लांट अरेंज इन वेल डिफाईन्ड व्हर्टिकल लेयर डिपेंडिंग ऑन देअर हाईट कॅन बी सीन बेस्ट इन. तर त्यांच्या हाईटनुसार बेस्ट तुम्हाला कोण बघायला भेटेल सगळ्यात वरती लेयर. मग ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे त्यानंतर डिझर्ट आहे आपला त्यानंतर सवाना फॉरेस्ट वगैरे आहे किंवा ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे. मग आपल्याला कोण बघायला भेटलं उंचीनुसार तर आपल्याला बघायला भेटेल ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट जे आहे ते आपल्याला टॉपला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. तो ग्राफ बघायचा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे मायकोरायझा आर द एक्झाम्पल ऑफ. मायकोरायझा एक्झाम्पल कशाचं आहे आतापर्यंत आमच्या पोरांचं पाठ होऊन गेलंय. मायकोरायझा काय आहे पूर्णपणे म्युच्युअलिस्टिक अंडरस्टँडिंग वेळ आहे. हे फंगिसाइड्स वेळ नाही अँटीबायोसिस पण नाही ॲम्सिझम पण नाही काय आहे म्युच्युअलिझम आहे. म्हणजे फंगीचा आणि हायर प्लांटचा दोघांचा पण काय होत असतो फायदा होत असतो. म्हणजे इथं फंगी आणि जे हायर प्लांट आहे काय आहे हायर प्लांट या दोघांमध्ये काय असतं असोसिएशन असतं. यामध्ये जे झाड आहे कोणतं झाड त्याच्या मुळाशी काय वाढतं पूर्णपणे मायकोरायझा वाढत असतं आणि मायकोरायझा काय करतं पूर्ण मायकोरायझा कोणतं झाडाला जमिनीमध्ये न्यूट्रिशन प्रोव्हाइड करून देतं आणि झाड पूर्णपणे विचार त्याला कोणतं अन्न प्रोव्हाइड करत असतं. हे झाड कोणतं हायर प्लांट आहे आणि काही फंगाई दोघांचं असोसिएशन कसं असतं म्युच्युअलिस्टिक अंडरस्टँडिंग असतं दोघांची पण. ठीक आहे. एक्झाम्पल लक्षात आपल्याला म्युच्युअलिझम दोघांचा पण काय होतो फायदा फायदा होत असतो म्हणजे प्लस प्लस सिच्युएशन विन विन सिच्युएशन. नेक्स्ट क्वेश्चन 35 नंबरचा नीट 2016चा क्वेश्चन बघा फेज 2 मधला 35 नंबरचा क्वेश्चन आपला विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॉर द आर रिलेटेड स्पीसीज. आर म्हणजे काय
इंट्रिन्सिक ग्रोथ रेट आहेत बघा. स्मॉल नंबर ऑफ प्रोजेनी विथ स्मॉल साईज, स्मॉल नंबर ऑफ प्रोजेनी विथ लार्ज नंबर ऑफ प्रोजेनी विथ स्मॉल साईज, लार्ज नंबर ऑफ प्रोजेनी विथ द लार्ज साईज. आता याच्यामध्ये म्हणायचं काय, मी तुम्हाला एकदम परफेक्ट 2 एक्झाम्पल देतो, जे आपण कुठे बघितलं माहिती का, लेक्चरमध्ये बघितलं. लेक्चरमध्ये काय बघितलं, मला सांगा, आपण एक्झाम्पल घेऊ विंचूचं, आपण एक्झाम्पल घेऊ माणसाचं, आपण एक्झाम्पल घेऊ पूर्णपणे बेडकाचं, ठीक आहे, बेडूक. आपण एक्झाम्पल घेऊ मासाचं, ठीक आहे, मास. मला सांगा, विंचाचे जे पिल्लं आहेत त्यांची साईज आणि त्यांची क्वांटिटी सेम आहे खरी. तसंच माणूस आहे. बघा यामध्ये काय बघितलं आपण, आता विंचाचं एक्झाम्पल बघितलं आपण, बघा का, विंचू, आता बघा इथे विंचू, त्यानंतर आपण काय घेतलं माणूस, त्यानंतर आपण घेतला मासा. हे तीनच एक्झाम्पल आपण घेऊ. आता विंचाचे जे प्रोजेनी आहेत त्यांची साईज आणि त्यांची क्वांटिटी सेम आहे का रे. माणसाचं एक्झाम्पल बघा, त्याची क्वांटिटी बघा, मासे एक्झाम्पल त्याची क्वांटिटी बघा. आता इथे काय म्हटलं माहिती का, जेवढा लहान साईजचे प्रोजेनी असतील ना तेवढं क्वांटिटी जास्त असतील, जेवढी पूर्णपणे साईज मोठी तेवढी क्वांटिटी कमी, त्यानंतर जेवढी पूर्णपणे साईज मोठी तेवढी काय क्वांटिटी कमी. आता विंचाचं आपण जर एक्झाम्पल घेतलं, विंचामध्ये स्कॉर्पिओमध्ये याचे जे पिल्लं आहेत त्यांची साईज कमी असल्यामुळे त्यांची क्वांटिटी काय जास्त आहे. आता माणसाचं बघा, साईज त्या मुलाची कमी असल्यामुळे कोणता क्वांटिटी, साईज जास्त असल्यामुळे क्वांटिटी काय कमी, साईज जास्त क्वांटिटी कमी, कोणता क्वांटिटी जास्त साईज काय कमी, पूर्णपणे व्हाईस वर्सा. हे दोघी एकमेकाला काय असं प्रोपोर्शनल असतं बघा. मग काय म्हटलं इथे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फॉर आर रिलेटेड स्पीसीज. मग आर रिलेटेड आपल्याला बघायचं जर असेल तर आपल्याला काही वाक्य बघायला लागतील. पहिलं वाक्य बघा, मग काय म्हटलंय, स्मॉल नंबर ऑफ प्रोजेनी विथ स्मॉल साईज, स्मॉल नंबर ऑफ प्रोजेनी विथ स्मॉल साईज, स्मॉल नंबर ऑफ प्रोजेनी राहतात आणि स्मॉल साईज पण राहतात. हे वाक्य चुकीचं आहे ना आपल्याला, ठीक आहे, वाक्य चुकीचं आहे. स्मॉल नंबर ऑफ प्रोजेनी विथ लार्ज साईज, स्मॉल नंबर ऑफ प्रोजेनी असतील आणि त्या लार्ज साईजच्या पण असतील असं शक्य नाही. स्मॉल नंबर ऑफ प्रोजेनी विथ लार्ज साईज आहे ते राहणार नाही, ठीक आहे. त्यानंतर लार्ज नंबर ऑफ प्रोजेनी विथ स्मॉल साईज, ओके, लार्ज नंबर ऑफ प्रोजेनी विथ स्मॉल साईज राहू शकते. कोणतं, जेव्हा प्रोजेनी जास्तीत जास्त असेल ते स्मॉल साईज असणारच आहे. लार्ज नंबर ऑफ प्रोजेनी विथ लार्ज साईज हे शक्य नाही. लार्ज नंबर ऑफ प्रोजेनी विथ लार्ज साईज हे पण वाक्य शक्य नाही. म्हणजे काय, जे असे प्राणी आहे ज्या प्राण्यांचे साईज कमी आहेत त्यांची क्वांटिटी काय असणार, जास्त असणार आहे, म्हणजे लार्ज नंबर ऑफ प्रोजेनी विथ स्मॉल साईज असणार आहे. येथे काय, लार्ज नंबर ऑफ प्रोजेनी विथ स्मॉल साईज, आपलं काय, लार्ज नंबर ऑफ साईज कोणता प्रोजेनी काय स्मॉल नंबर आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. मग आपलंही वाक्य बरोबर येईल, कोणता, लार्ज नंबर ऑफ प्रोजेनी विथ स्मॉल साईज, म्हणजे ऑप्शन डी जे आहे सी आहे आपलं ही करेक्ट आन्सर असणार आहे, ठीक आहे. आलं लक्षात. मला पुढचा क्वेश्चन बघूयात. बघा त्याचं एक्सप्लेनेशन आहे, तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा.